नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. लोन बद्दल माहिती पाहिजे होती जरा. लोन? होम लोन की कार लोन हवंय तुम्हाला? होम लोन. बर, आमच्या मित्रांना पण इथनच केलं होतं, सेम तसंच करायचं. ते तुम्हाला साहेबांनाच विचारावं लागेल. योग्य ते माहिती तुम्हाला तेच देतील. बर, साहेबांची केबिन कुठं? ठीक आहे, हीच आहे साहेबांची केबिन. पण बसा तुम्ही जरा, आतमध्ये क्लायंट आहे. क्लायंट गेलं की मग तुम्हाला बोलवतील. ठीक आहे. काय बघतेस त्यांच्याकडे? काय नाही, बायका हल्ली सगळीकडेच काम करतात नाही का? मग आता प्रत्येक क्षेत्रात बायकाच असतात, अगदी आर्मीत पण. वय हो, हं? मला बी जमल का अशी नोकरी कराय? हे काय मधनच? असंच विचारलो. जमल की. आणि तुम्ही परमिशन द्याल? परमिशन काय द्यायची तिथले? तुला जे वाटेल ते कर तू. आणि मी तुला आधीच सांगितलं ना, तुझा निर्णय घ्यायला तुला काही मदत पाहिजे असेल तर मी मदत करेन, पण तुला कुठलीच गोष्ट करण्यापासून अडवणार नाही. पण शितले, तू अशी बँकेत वगैरे काम करू नकोस. का हो? कारण ना, तुझ्यासारखी भांडकुदळ बँकेत नाही, आर्मीत ठीक आहे. म्हणजे मी भांडकुदळ होय? बँकेत आहे आपण. एवढं कळतंय की, तरी बी अंगातली मस्ती. मामी, जीजी, कुठे गेले सगळे? जयश्री, काय? वेअर ऑल गॉन? कुठे काय बस सगळी? मम्मी त्या बचत गटाच्या कामाला गेलीये आणि जिजी देवळात गेली. आणि शीतल आणि अजिंक्य बाहेर गेलेत कुठे तर. कुठं? मला काय माहित, मला सांगून जातात का सगळीकडं? आणि तुम्हाला कशाला एवढं चौकशा पाहिजे तो आज? हो, तसं नाही. आपलं घर आहे, आपल्या घरातले माणसं कुठं जातात, काय करतात माहिती पाहिजे म्हणून. कळली तुमची काळजी. व्हाय यू ड्रॉप युअर फेस? ते तुमचं घाणेरडं इंग्लिश पहिले बंद करा बरं का. मी काही टॅलेंट नाही 1000 वेळा तुमच्या चुका दुरुस्त करत बसायला. हो, चिडू नका. चिडू नको, नाही तर मग काय करू सांगा ना. अहो, आज पण ते शीतल आणि अजिंक्य बाहेर गेलेत कुठे तर. म्हणून तोंड पाडून बसलाय वय? जाऊ दे की मग. जाऊ द्या? कसं काय जाऊ द्या? हा, असं कसं जाऊ द्या त्यांना? काल पण दिवसभर ते बाहेर होते, आज पण दिवसभर बाहेर. मला तर खरंच आता शंका येते की खरंच काय तर शिजतंय. जयश्री, त्यांची कुठलीही गोष्ट आता शिजू शकणार नाही. ते कुठं जातात, काय करतात, सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला कळणार. कसं काय? कसं? कारण आजपासून त्या दोघांवरती मी गोट्याला पार ठेवायला सांगितली. ती दोघं कुठं जातात, काय करतात, हे सगळं डिटेल मध्ये कळत. अजून किती वेळ लागणार आहे? बँक म्हणल्यावर वेळ लागतो. त्यांना म्हणावं की पटापटा आपली कामं उरका म्हणून. बाहेर बसलेल्या माणसांना काय किंमत आहे का नाही? हो हो,
काहीतरी महत्वाचं काम असेल. अहो 1 तास झालाय थांबलोय आपण इथं. तुम्ही राहू द्या, थांबा इथंच. ओ मॅडम, हा बोला. झाली का मीटिंग? कुणाची? अहो तुमच्या साहेबांची. तर ते मला कसं माहित? हो मॅडम, लई उशीर झाला थांबलोय आम्ही. आता मी काय करणार त्याला? आतमधले बाहेर आले की मग तुम्ही आतमध्ये जा. हे बघा मॅडम, आमचं फक्त 10 मिनिटाचं काम आहे. लोणीशी विचारायचंय फक्त. आतली मीटिंग झाल्याशिवाय तुम्ही आतमध्ये जाऊन बसणार आहे का मीटिंग करायला? थोडा वेळ वाट बघा ना मॅडम प्लीज. आमचं एक काम करून आलो आम्ही तर चालेल? या. हा पण साहेब 2 वाजता जाणार आहेत हं? मग थांबतो. बसा. पण एवढा का उशीर लागतोय? किरकोळ विषय असला की मीटिंग लगेच होते. एखादी मोठी डील असली की वेळ लागतो. प्लीज मॅडम बसा ना तुम्ही. काय झालं? मोठी डील असली की याय लागतो म्हणे. काय माहित कोण मुर्दा आतमध्ये एवढी मोठी डील करत बसलाय. अहो आत्ता नाही, नंतर ऐकवा. आधी जरा बाहेर बसले, त्यांची कामं करू का मी? म्हणजे आम्हाला काय कामच नाहीत होय? तुम्हालाच तेवढी काम आहेत. आम्ही असंच मोकळ आहे. मला कर्ज द्या साहेब, मी लगेच जातो. अहो तुम्हाला असं कर्ज देता येणार नाही साहेब. तुम्ही जावा बाहेर, जावा तुम्ही. साहेब, तुम्ही इंडियन आर्मीच्या विरोधात आहे. अहो काय बोलताय तुम्ही? तुम्हाला आर्मी विषयी प्रेमच नाही ना. अहो आता आर्मीचा मुद्दा इथं कुठं आला? तुम्हाला कदर नाही जवानांची. तुम्हाला असती ना कदर तर मी आर्मी सिनेमा करतो, लगेच कर्ज दिलं असतं. बर थांबा जरा तुम्ही. अहो सारखं सारखं काय वाजवताय? बसा गप जरा. अहो मी तुमच्या पाया पडतो. 1 तास झालं तुम्हाला समजावतोय, तरी तुम्ही समजतच नाही. अहो साहेब, तुम्ही माझा आधी ऐकून घ्या. आपल्या सिनेमाचे हिरोची एंट्री कसे माहिती का तुम्हाला? अहो थांबा. तुम्ही आतमध्ये असं जाऊ नका. राहुल्या, तू? हो मी. तासभर तू बसलायस वय आत? अरे रावल्या, एवढी कसली डील करतोयस र? अगं मी सिनेमा करणार नाही का, त्यासाठी कर्ज घ्यायला आलोय. तुम्ही ओळखताय ना? वय. अहो प्लीज यांना जरा बाहेर घेऊन जा ना. हो साहेब, ह्योच तर माझ्या पिक्चरचा हिरो आहे. म्हणजे कुपवाडाला आता एक मोठं मिशन झालं नाही का? त्यामध्ये बघा, जवानाचं प्राण वाचवलं, त्या अतिरेक्यांना मारलं, त्यात त्याला एवढी मोठी गोळी लागली. हेच ते रिअल फौजी अजिंक्य शिंदे. तुम्ही अजिंक्य शिंदे? या बसा ना, या बसा. बसा. हे बघा शिंदे साहेब, आम्ही विदाऊट मॉर्गेज कर्ज देऊ शकत नाही सिनेमासाठी. हो नाही, सिनेमासाठी नाही आलो मी. मग आमचं जरा वेगळं काम आहे ते. राहुल्या, तू जरा थांब बाहेर, आलो आम्ही. का? अरे आम्हाला जरा महत्वाचं बोलायचंय. थांब ना बाहेर. बोला की मग. ही काय डॉक्टर आहे तोय तवा ती मला तपासणार आहेत, बाहेर जाऊन बसा म्हणायला. रावल्या, जरा बाहेर थांबतोस का? अगं पण जा. राहुल्या, तू थांब बाहेर, आम्ही भेटतो की बाहेर आल्यावर. हा, बर ओके. अहो ते ठेवा इथं.
बसा. नमस्कार. हा, एक मिनिट. हा, बोला. मी आर्मीमध्ये आहे आणि ही माझी वाईफ शीतल. नमस्कार. माहिती आहे मला तुमच्याबद्दल, पेपरमध्ये वाचलं होतं. आणि वहिनी, तुमचा व्हिडिओ पण पाहिला होता मी मोबाईलवर. बर. आणि मग हे राहुल, त्यो मित्र आहे आमचा. अहो लई भोळा आहे हो. ते लक्षात आलंच. काय ते निघा. आमचे मित्र आहेत योगेश सर आणि निकम सर. त्यांनी प्री सँक्शन साठी अप्लाय केलं होतं. हा, अच्छा अच्छा. म्हणजे फौजी ग्रुप. हा त्यांचा चौथा मित्र कोणतरी येणार होता. हा, तो मीच आहे. मला पण होम लोन साठी अप्लाय करायचं होतं. तर अहो, तुम्हाला तर होम लोन देणारच आम्ही. सर कितीपर्यंत लोन होईल? कारण फ्लॅट 25 लाखाचा आहे. तुम्हाला आर्मीचा बेनिफिट मिळणार, प्लस तुम्हाला 10% डाऊन पेमेंट करावं लागेल. त्याची काय किंमत होईल ती? हा, ते बघतो मी. तुम्ही एवढी डॉक्युमेंट्स आणून द्या, बाकी आम्ही बघतो सगळं. चालेल सर. पण सर लोन होईल ना? तुमची डॉक्युमेंट्स तर सगळे क्लिअर असतीलच. तुम्ही निश्चिंत राहा. थँक्यू. वेलकम. सर त्याचं काय आहे, काश्मीरमधलं वातावरण लय तणावाचं आहे. त्यामुळे मित्र काही येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या फॅमिलीजला लोनची प्रोसेस जरा लवकर करून दिली तर बरं होईल. अहो फौजी, त्याची तुम्ही काही चिंता करू नका. ही डॉक्युमेंट्स तेवढी लवकरात लवकर घेऊन या. अहो मार्च आहे, आम्हाला सुद्धा सगळ्या गोष्टी लवकरात लवकर करायच्या आहेत. बरं बरं. थँक्यू सर. येतो. हो, या. लैला मजनू आला का? मला काय किंमत बिंमत आहे का नाही? ऐ, तू का थांबलास इथं अजून? लका काय वाटतं का तुम्हाला? मला बाहेर थांब म्हणलं आणि तसंच निघालाय वय. हा, बोल की. काय बोल की नाही, बोला की तुम्ही. रावल्या, अरे घरी ये की. मस्त चहा खारी खाता खाता बोलू की निवांत. हा, मजाक सूच रहा है इधर. मला खरं खरं सांगा, काय काम होतं इथं? कर्ज घेताय का? नाही नाही, ते बँकेत अकाउंट काढायचं होतं म्हणून आलो. कुणाचं? माझं. गावलाय दोघं पण तुम्ही. अजून काय वेगळं सांगणार असलं तर ठरवा. अरे कशाला खोटं बोलतोय? तुम्हाला काय मी आज ओळखत नाही? मला सगळं माहित आहे तुमच्या दोघांचं काय काय चाललंय ते. तुम्ही कर्ज घेताय ना स्वतःच पिक्चर काढायला. हा, पिक्चर वय? अरे नाही नाही, पिक्चर काय? मग सांगा की काय काम होत ते. अरे सांगितलं की बाबा. शिकले बाजारात नाही जातो. चल चल चल. चला चला, दुकान बंद होईल. लावलं येतो. चल. अरे आजा, आला का सपचल मला माझ्या तोंडावर गंडवून गेला. आजा, तुझा काय तर झोल दिसतोय, कळला पाहिजे मला. राहुल शेठ, काय इकडे कुठं? ए, तुला काय करायची पंचायती? मी कुठं पण बोंबलत फिरीन.
अहो आम्ही एवढं प्रेमानं आपली माणसं म्हणून तुम्हाला विचारायचं आणि तुम्ही असं करताय. अरे आलतो जरा बँकेत कर्ज घ्यायचं होतं म्हणून. हा ना, आज कशाला कर्ज काढतोय? राजाला नाही, मला पाहिजे होत. अरे गोट्या आपलं पिक्चरचं चाललेलं नाही का, 100 करोड. मग आज काय जामीन बिमीन आहे का काय? नाही 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 नाही. मग आज कशाला आला होता बँकेत? अरे त्या दोघांचं अकाउंट काढायचं होतं असं म्हणत होता मला, पण मला काय पटलेलं नाही ते. त्याच्या डोक्यात काय तर चालू आहे. म्हणजे काय हो? म्हणजे काय ते तर मला माहित नाही. मला माहित झालं की सांगतो तुला. तुला का चौकशात लय पाहिजे असतात गावाच्या. हा गोट्या बोल. अहो ते अजिंक्य आणि शीतल इथं सातारला आले होते बँकेत. कशाला? अहो तो राहुल्या बी होता, वेगवेगळे आलेले. राहुल्यानं सांगितलं की बँकेत अकाउंट काढायला आले, पण मला जरा वेगळंच वाटते. आज इथं कर्ज काढायला आला असणार. कर्ज? हो म्हणजे मी त्यांना बोलताना तसं ऐकलं. नीटचं काय कानावर पडलं नाही, पुसट आला ऐकू मला. बर एक काम कर, त्यांना फॉलो कर. ते काय करतायत, कुठं जातात, सगळ्या गोष्टी मला सांगत जा. भैया, हा काय? अहो ते राहुल्याच्या नादात विसरलो मी. तुझ्या तर एक कामाचे नाहीत. ठेव फोन. गोट्याचा फोन आला होता. अजिंक्य आणि शीतल साताराच्या बँकेत गेलेत. काहीतरी कर्ज काढायचं होतं, याविषयी चर्चा करत होती. कर्ज कशाला काढतात? मला काय माहिती, असेल त्यांचं काहीतरी काम. हे गाडी बिडी घ्यायची असेल काहीतरी. गाडी घेऊन काय करणार आहे? ते इथं असतात कुठं वापरायला. मग कशाला कर्ज काढतात? घरासाठीच घेतले. अहो मी त्यांच्या खोलीत ते बिल्डिंगचं ते माहिती पुस्तक बी बघितलं होतं. थांबा दाखवते. माहिती पुस्तक? हे कसलं पुस्तक असते? आता पुस्तक आणून हे मला शिकवणार आहे काय? हे बघा. ब्रोशर? माहिती पुस्तक काय म्हणताय? खरंय हो, 100% घरासाठीच प्रयत्न करत असणार ती. नाहीतर काय मग, हे माहिती पुस्तक कशाला आलं असतं त्यांच्याकडं? नाही थांबा, असा अंदाज बांधून काय होणार नाही. आपण क्रॉस चेक केलं पाहिजे. थांबा, मी फोन करतो. थांबा तुम्ही नका लावू, मी फोन लावते. कसंय, बाई बोलते म्हणल्यावर अंदाज येत नाही समोरच्याला. खरे, अंदाज येत नाही समोरच्याला. काय म्हणलं? हे 9881. हॅलो, निकम बिल्डर. नमस्कार, व्हेरिफिकेशन साठी कॉल केलाय. हा बोला. आमच्या बँकेतून अजिंक्य शिंदे यांनी फ्लॅट साठी लोन अप्लाय केलंय, तेच व्हेरीफाय करत होतो. अजिंक्य शिंदे? आर्मी मॅन आहेत. हा, काल आले होते मला भेटायला. त्यांना आणि त्यांच्या 3 मित्रांना 4 फ्लॅट घ्यायचे होते. बर ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो. बघा, माझा संशय खरा निघाला. अहो अजिंक्य शीतल घरच घेतात. पण त्यांना घराची काय गरज आहे आता? अहो काय करणार आहे म्हणजे, आता घरातलं कोण बी त्यांच्या संग बोलत नाही. मग अशाने त्यांनी त्यांची सोय नको वय बघायला बाहेर. ओ आय सी. म्हणजे आपण त्यांना घरातनं बाहेर काढलं तर त्यांना काहीच फरक पडणार नाही. मग काय तर. अहो ही दोघं तर आपल्या बी पुढचे निघाले. आपण एक काम करू, आपण ही गोष्ट आधीच घरच्यांना सांगून टाकू. कसं आहे, आधीच घरातले त्यांच्या संग बोलत नाहीत. हे असं ऐकल्यावर तर अजूनच चिडत्याल. नाही, तसं नाही करायचं. तसं झालं तर त्यांच्यासाठी हक्काचं घर असेलच की. ना घर का ना घाट का, अशी अवस्था करायची. त्यांना लावून दे त्यांचे पत्ते. त्यांनी शेवटचा पत्ता लावताना आपण त्यांचं घर पाडायचं. त्यात जी मजा आहे ना, ती दुसऱ्या कशात नाही. आणि योग्य वेळ आली
की आपण त्यांचा बंगला पाडू.